तुम्हाला RS आणि XY दिलेला आहे बरोबर आहे. त्याच्यामध्ये व्हर्टेक्स सेम आहेत का? व्हर्टेक्स सेम नाही. म्हणजे आपण हे काय करायचं सॉल्व्ह करायचं बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे कालचे जे एक्झाम्पल होतं ह्या एक्झाम्पल मध्ये काय फरक आहे त्या ठिकाणी काय दिलंय अँगलचं मेजर दिलंय एवढंच बरोबर फरक आहे दुसरं काय आहे आपल्याला. आता बघा मग त्याप्रमाणे आपण काय करायचं दोन ट्रायंगल खाली घेतले कारण आपल्याला बघा ट्रायंगल RAST सिमिलर ट्रायंगल XY दिले RAST हे जे व्हर्टेक्स आहे ते एकही व्हर्टेक्स नाही त्याप्रमाणे बरोबर आहे का. तर मग आपल्याला काय करावं लागेल सोडवावं लागेल. ते सोडवण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं आपल्याला दिलेले जे ट्रायंगल आहेत RAST आणि ट्रायंगल कुठला XYZ हे दोन ट्रायंगल कसे दिले सिमिलर दिले ते दिले सिमिलर दिले. मग आता ह्यामध्ये दिलेल्या किमती काय आहेत साइडच्या पण आहेत RST च्या साइड दिले तेव्हा कोणत्या साइड काढायच्या XYZ च्या किती साइड दिले दोन मग XYZ च्या किती काढायच्या दोन साइड्स काढायच्या. या ठिकाणी साइड्स काय लिहायचे प्रोपोर्शनल. मग काय प्रोपोर्शनल फर्स्ट सांगा RS अपॉन इज इक्वल टू ST अपॉन YZ इज इक्वल टू RT अपॉन बोला काल सांगितल्याप्रमाणे त्यासाठी कसे येतील प्रोपोर्शनल येतील समजले. आता ह्याच्यामध्ये काल तुम्हाला दिले मी तरी रिजन करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हटले काय समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता ह्याच्यामध्ये RS किती दिलेला आहे किंमत टाका 4.5 आपण XY तसाच ST किती दिलेला आहे 5.7 YZ तसाच ST दिलेला RT किंवा XZ दिलाय का नाही. आणि तुम्हाला रेशो काय दिलेला आहे सांगा रेशो 3/5 टू रेशो द्यायचा राहिला आपण तो रेशो इक्वेशन नंबर 1. जर आपल्याला फक्त दोन साइडची किंमत मिळतील तर XY ची आणि कोणाची YZ ची किंमत मिळते. मग XY ची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 4.5 अपॉन काय लिहावं लागेल इज इक्वल टू बोला 3/5 कसं लिहिले फ्रॉम 1 एक कोण लिहिलं. आता तिरकस गुणाकार केल्यावर पॉइंट्स असल्यामुळे मी एक सोडून देतो दुसरं तुम्ही सोडवा XY हां बोला की इंटू 3 XY इंटू 20 मल्टिपल तिकडे बघा 4.5 इंटू 5 आपल्या किंमत कोणाची काढायची आहे पक्षांतर कोणाचं करायचं 3 चं करायचं. मल्टिपल इकडे काय होईल डिवाइड 3 भाग झाल्यावर बघा 3 × 3 इथे 3 × 3 4 पॉइंट दिला एक राहते 3 XY ची किंमत काय आहे 15/75 15/40 त्याने 5 कोणा आणि जसे चिन्ह काय म्हणजे 1 दशमिक सरला आपण या ठिकाणी काय सेंटीमीटर मध्ये आहे म्हणून इथे काय आलं सेंटीमीटर. आता XY ची किंमत मिळाली. दुसरी किंमत कोणाची काढायची आपल्याला YZ. मग काय इथं 5.7 अपॉन काय इज इक्वल टू बोला 3/5 हे कशावर लिहिले आपण फ्रॉम 1. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय करा तिरकस गुणाकार आणि तिरकस गुणाकार करून कोणाची किंमत भेटेल कोणाची YZ ची भेटेल. आता दोन किमती काढायचे एक XY काढलेली काय केली YZ XZ काय काढता येणार नाही. आता आपल्याला काय करावं लागेल अँगलची किंमत काढायची समजले का. तसेच फास्ट बघून घ्या YZ इंटू किती 3 इज इक्वल टू 5.7 इंटू किती आलं 5 बरोबर आहे का लक्ष द्यायचं. याप्रमाणे इथं YZ ची किंमत काय मिळेल 5.7 इंटू 5/3. आता 3 भाग आला किती 3 × 3 इथे किती आला 1.3927 बरोबर आहे का. आता किती लिहितं YZ इज इक्वल टू बोला किती 9.5 सेंटीमीटर ओके. कोणाची किंमत आली YZ ची. आता आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे अँगलची का किती साइड दिले तिथं दोन साइडची किंमत दिली आहे.
आणि एका कोणाची किंमत दिलेली आहे अँगलची. अँगल कोणता दिलाय तो बघायचा. कोणता दिलाय RST. बघायचं आता अँगल RST म्हणजे कोणता कोण अँगल आहे तर यस. कोणता यस आहे. यस मध्ये आहे तिथं मध्ये अँगल कुठला आहे यस किती अंश दिलाय 40 अंश. यस हा 40 डिग्री दिलाय त्यामुळे y सुद्धा किती 40 डिग्री. समजलंय का y 40 डिग्री एवढं फक्त लक्षात ठेवा. आता मग बघा इथे लिहिताना कसं लिहा अँगल बोला RST. त्याला काय लिहायचंय कॉन्ग्रुएंट अँगल. यस मध्ये मध्ये कुठला आहे y आहे म्हणून कोणता घ्या तुम्ही XY. इथे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल गेलं. या ठिकाणी काय लिहा करस्पॉन्डिंग कोण आहे ते करस्पॉन्डिंग अँगल्स कोणाचे ऑफ सिमिलर ट्रायंगल. फक्त साइडचा काय शब्द टाकायचा अँगल म्हणजेच काय समरूप त्रिकोणाचे संगत कोन. तुम्ही काय लिहायचं समरूप त्रिकोणाचे संगत कोन. बट कुठल्या अँगलची किंमत दिली आहे अँगल RST ची किंमत आपल्याला गिवन मध्ये दिली. किती डिग्री दिली आहे 40 डिग्री. कुठे दिली आहे कुठे दिली आहे गिवन मध्ये म्हणजे पक्ष म्हणा तुम्ही लक्ष द्या. त्यामुळे दुसरा अँगल कोणता आहे अँगल XYZ. याची किंमत किती 40 डिग्री. समजलंय का झालं. दोन बाजूने एक साइड्स भेटली त्याप्रमाणे आता इथे रफ फिगर काढा. मी कसं काढायचं फक्त सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही सोडवा. रफ फिगर पहिले जर काढायचं म्हटलं आपण तर कुठला ट्रायंगल आहे पहिला आपला इन ट्रायंगल बोला की RST. RST किती आहे रफ फिगर बघू किती आहे 4.5 सेंटीमीटर बरोबर किती लिहून हा अँगल RST किती आहे 40. ST किती आहे 5.7 सेंटीमीटर. लक्ष द्या या ठिकाणी RST चे काय रफ फिगर मी तुम्हाला एक ट्रायंगल काढून दाखवतो तुम्ही दुसरा त्याप्रमाणे काढायचं. आता अँगल RST काढताना ट्रायंगल RST काढताना एका अँगलची किंमत दिली 40 अंश. कोणत्या S ची किंमत कोणी दिली S ची किंमत. मग RST जर घेतलं तुम्ही तर RST तर RS वर येतोय ST मग ST खाली वाटल्यास किती आहे 5.7. त्याची आकृती काढतोय मी. आहे RST ST किती आहे 5.7. RS किती आहे हा आणि अँगल S किती आहे 40. आता जर फिगर झाले ओरिजिनल फिगर काढताना ST किती घ्या कंपास पट्टीने किती घ्यायचे आपल्याला रुलरनं 5.7 घ्यायचे. हा 5.7 सेंटीमीटर काय घेतला आपण ST घेतला. काय घेतला ST. आता इथे काय लावा प्रोटेक्टर लावा आणि प्रोटेक्टर किती अंश कोण घ्या 40 अंश कोण घ्यायचं इथं 40 डिग्रीचं घ्या आणि नंतर 40 डिग्री घेतल्यानंतर ही बरोबर इथून अरे का. आता SR 4.5 कंपास स्ट्रोक S वर ठेवा आणि 4.5 चा कंस करा ते नाव R द्या. काय हे किती आला 4.5 सेंटीमीटर. हा किती डिग्री आला 40 डिग्री. समजलं तुम्हाला. हा ट्रायंगल कुठला काढला आपण RST. त्यामुळे इथं इन ट्रायंगल आता पुढचा कुठला काढायचा आपल्याला ट्रायंगल नाव दुसऱ्या XYZ वर बघा सगळे XYZ काढल्यानंतर आपल्या ह्याच्या किमती कोणत्या आहेत XY केली किंमत कोणती XY किती काढलाय 7.5 सेंटीमीटर. दुसरा त्यांनी अँगल म्हटलंय बघा ही किंमत आहे YZ. काय वळी YZ किती आहे 9.5 सेंटीमीटर आणि अँगल कोणता माहिती झालाय अँगल XY
झेड किती आहे 40 डिग्री. आता जशी ही काढली आपण डायग्राम ॲज इट इज ही काढायची. समजलं का? काढू शकताय का? हा, कोणाला पाहिजे असेल तर लिहून घ्या. करते.